नमस्कार. नम्रताने आल्या आल्या ईश्वरीवरती ओरडायची सुरुवात केलेली असते. तिच्यावरती घाणेरडे आरोप केलेले असतात. त्यावेळेला आकाशला खूपच राग येतो आणि आकाश नम्रताचं थोबाड फोडतो आणि नम्रताला बोलतो, बस झालं नम्रता. अगं, माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, पण तू तर स्वतःच्या बहिणीबद्दल एवढं घाणेरडं बोलतेस. अगं, तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही. तेव्हा नम्रता बोलते, आकाश, आकाश, तुम्ही आज ईश्वरीसाठी माझ्यावरती हात उचललात. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तू काय बावळट झालेस का, की डोक्यावर पडलीस? नम्रता, अगं, तुझी बहीण तुझ्यासाठी काय काय करायला तयार असते आणि तू मात्र नाही नाही ते बोलतेस. अगं, जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि वल्लरी मोठ्याने बोलते, आकाश, तू माझ्या विरोधात जाऊन या मुलीशी लग्न केलंस आणि मी या मुलीला या घरात राहू देणार नाही. काही झालं तरी ही मुलगी माझ्या या घरात राहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, प्लीज शांत व्हा. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, शांत होऊ? कशी शांत होऊ? तुला कळतंय का? अगं, माझ्या मुलाने त्या मुलीशी लग्न केलं, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली. मला सुद्धा एकच मुलगा ना, माझी सुद्धा काहीतरी स्वप्न असतील ना, पण या मुलीच्या नादाला तो लागला आणि नको ते करून बसला. तेव्हा ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, तुमचं दुःख मला समजतंय. खरं सांगायचं तर आकाश भाऊजींनी आणि नम्रता ताईंनी असं करायलाच नको होतं. तेव्हा लगेच नम्रता बोलते, वा इशू वा, शेवटी तू पुन्हा एकदा माझ्यावरतीच आरोप करतेस. मी कसंही वागले, काहीही वागले तरी सुद्धा तू माझ्याशी या पद्धतीने बोलतेस, माझ्यात चुका करतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बस, काय चाललंय काय तुझं? मला तर कळतच नाही, तुझ्या वागण्याचा अर्थच समजत नाही. अगं, का असं वागतेस तू? का तुझ्यामुळे आम्हाला सर्वांना त्रास करतेस? प्लीज जरा शांत बसशील का? तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, जाऊ देत ना, या मुलीचं डोकं फिरलंय, काय बोलते तेच कळत नाही. त्यावेळेला आजी बोलते, वल्लरी, वल्लरी, आता शांत हो. आकाश आणि नम्रताचं आता लग्न झालंय, त्यामुळे तू काहीही करू शकत नाहीस. आता तुला तिला सून म्हणून स्वीकारावंच लागेल. तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, सून म्हणून आणि मी हिला स्वीकारायचं? मला जमणार नाही. तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? तुम्हाला ही सून म्हणून पसंत असेल, पण मला नाही. मला ही नम्रता कधीच पसंत नव्हती. तेव्हा मात्र नम्रता बोलते, तुम्हाला मी पसंत असले काय आणि नसले काय, मला काही एक फरक पडत नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये, ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही आणि तुमच्या याच वागण्याचा त्रास सगळ्यांना होतो. काय आहे ना सासूबाई, तुमचं हे वागणं बंद करा. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, बघितलंस का आकाश, बघितलंस? अरे, हिचं वागणं बघ जरा, कसं वागते ते बघ. कळतंय का तुला? आकाश, अरे, तुझ्या आईशी कसं बोलते बघ, उद्धटपणे. आणि या उद्धट मुलीला तू या घरात घेऊन आलास. या मुलीवरती कसलेही संस्कार नाहीत, आई वडिलांनी कसलेही संस्कार केले नाहीत. मोठ्यांशी कसं बोलायचं, कसं नाही हे समजत नाही. तेव्हा ईश्वरी मोठ्याने बोलते, बस झालं मामी, शांत राहा. तुम्हाला आम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. मला मान्य आहे नम्रता ताई चुकलीये, पण त्यासाठी तुम्ही माझ्या आई बाबांवरती जायची गरज नाही. कारण आमच्या आई बाबांनी आमच्यावरती काय संस्कार केलेत, आम्हाला कसं घडवलंय, हे आमचं आम्हाला माहिती आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, अगं, तुझ्या ह्या बहिणीमुळे आज माझा मुलगा माझ्यापासून दुरावला. त्यावेळेला ईश्वरी नम्रताला बोलते, नम्रता ताई, चुकलीस तू, तुला हे सर्व करायची गरज नव्हती. त्यावेळेला नम्रता बोलते, ईश्वरी, माझ्या मनाला जे पटलं ते मी केलं आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही. हा विषय इथल्या इथे बंद करायचा. आणि लगेच वल्लरी मोठ्याने ओरडते, विषय बंद होणार नाही. तू या घरात आहेस तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आणि वल्लरी त्याच वेळेला नम्रताचा हात धरते आणि नम्रताला बोलते, चल, माझ्या घरातून चालती पड. माझ्या घरात थांबण्याची तुझी लायकीच नाहीये. आत्ताच्या आता इथून निघून जायचा. तेव्हा मात्र मोठ्यानी नम्रता बोलते, मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा.
हिम्मत कशी झाली तुमची? तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी जरा शांत व्हा. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी मध्ये काही बोलायचं नाही हा. ईश्वरी शांत बसायचा, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मामी मला तुमचं दुःख कळतंय, सगळं काही समजतंय, पण आपण मात्र काहीच करू शकत नाही. मामी प्लीज शांत व्हा, कशाला स्वतःला त्रास करून घेताय. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, मामी सर्व हे थांबवा. पण काही केल्या वल्लरी मात्र ऐकायला तयार नसते आणि वल्लरी जोरामध्ये नम्रताला घराबाहेर ढकलून देते. त्यावेळेला मात्र नम्रता सुप्रिया आणि संजयच्या पायावर पडलेली असते. त्यावेळेला सुप्रियाची नजर अचानक वल्लरीवरती पडते. त्यावेळेला सुप्रिया मोठ्याने ओरडते, तू तू इथे काय करतेस? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आई आई बाबा तुम्ही तुम्ही एवढ्या लवकर आलात. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, काय करणार, स्वतःच्या मुलीच्या तोंडून जे काही ऐकलं ते ऐकल्यानंतर कोणत्या आई वडिलांना तिकडे थांबावंसं वाटणार. मी इशू बोलले होते ना, मला त्या शुभम सोबत नमूला ठेवायला भीती वाटते म्हणून. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, आई आई तू शांत हो. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, इशू अगं ते सर्व जाऊ देत, अगं ही बाई तुमच्या घरात काय करते? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, कोण बाई, तू काय बोलतेस आई? आई तू कोणाबद्दल बोलतेस? त्यावेळेला लगेच वल्लरी तिथून पळण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुप्रिया बोलते, एक मिनिट, तुला कुठेही जायची गरज नाहीये, इथेच थांबायचं. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, कोण आहेस कोण तू आणि माझ्याच घरात येऊन माझ्यावरती आवाज चढवतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई काय झालंय, आई प्लीज शांत हो. आई त्या वल्लरी मामी आहेत, आकाश सरांच्या आई. हे ऐकल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुप्रिया बोलते, गेली 25 वर्ष ज्या बाईमुळे मी सोसत आले, जे दुःख भोगत आले, त्याच बाईच्या मुलाशी माझ्या मुलीने लग्न केलं. बघ ना हे सर्व कसं काय घडवून आणतोय. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, आई आई तू काय बोलतेस, कळतंय काय? त्यावेळेला अर्णव बोलतो, एक एक मिनिट, तुम्ही काय बोलताय काकू? काकू खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही. काकू प्लीज प्लीज तुम्ही नीट बोलाल का? त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते, अर्णव अर्णव मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होणार आहे, पण प्लीज प्लीज अर्णव स्वतःला शांत करा आणि नीट ऐकून घ्या. अर्णव प्लीज समजून घेतलं तर बरं होईल. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, म्हणजे? त्यावेळेला वल्लरी बोलते, काहीही समजून घ्यायची गरज नाही, या बाईला आत्ताच्या आता इथून बाहेर काढा, नाहीतर काय होईल ना ते तुम्हाला समजणार नाही. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, बस झालं आता, आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद राहिला तर बरं होईल. त्यावेळेला मात्र ती मोठ्याने चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते, म्हणजे म्हणजे आई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? त्यावेळेला सुप्रिया बोलते, इशू इशू माझ्यावरती विश्वास ठेव. इशू मी का खोटं बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे इशू? इशू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, खरंच मला कळत नाहीये आई, म्हणजे गेली 25 वर्ष जे काही दुःख भोगतेस ते फक्त आणि फक्त या बाईमुळे? तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, हो याच बाईमुळे. ही बाईने सगळं काही उद्ध्वस्त केलं आणि ही बाई जशी दिसते तशी ना तशी नाहीये, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव अर्णव या बाईवरती विश्वास ठेवू नकोस, ही बाई जे काही सांगते ते खोटं आहे. अर्णव अर्णव तू माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, लाज नाही वाटत काहीही बोलताना?
तू मामी असं सर्व का केलंस? ते काही नाही मामी, आता मात्र तुला मी या घरात राहूच देणार नाही. आता मात्र मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाहीये. तू नम्रताला या घराबाहेर काढायला निघालीस ना, पण आता मात्र तूच या घराबाहेर पडायचंस, कारण तुझ्यासारख्या कैदासिनीला या घरात जागाच नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो, हे सर्व का केलंस मम्मा तू? मम्मा तुला हे सर्व करायची गरज काय होती? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बघितलंस आकाश, बघितलंस? अरे या मुलीला तू घरात आणलंस आणि मला घराबाहेर काढण्याच्या भाषा करायला लागले. अरे समजून घे आकाश, ही मुलगी चांगली नाहीये घरासाठी. पांढऱ्या पायाची आहे, पांढऱ्या पायाची. तेव्हा ईश्वरी बोलते, बस झाला, अति होतंय आता वल्लरी मामी. वल्लरी मामी, तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं आहे. जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. असं वागून तरी तुम्हाला काय मिळतंय? तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते आणि वल्लरी बोलते, एक नंबरची खोटारडी आहेस, खोटारडी तू. तुझ्यावरती तर विश्वासच ठेवला नाही पाहिजे. अर्णव, तुझा नको त्या मुलीवरती विश्वास आहे, पण स्वतःच्या मामीवरती नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, आजपर्यंत मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, पण आता मात्र नाही. तू नम्रतेला घराबाहेर काढायला निघालीस ना, पण आता मात्र मीच तुला हाताला धरून घराबाहेर काढणार. आणि त्याच वेळेला अर्णव वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला फरफटत घराबाहेर काढत असतो. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, बघितलं आकाश, बघा, तुम्हीच बघा, स्वतःच्या डोळ्यांनी बघा. आकाश, तुम्हाला समजतंय ना काय घडतंय ते? आकाश, म्हणजे माझ्या आईने माझ्यापासून सत्य तर लपवलंच होतं. खरं सांगू का आकाश, मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की माझी आई एवढ्या खालच्या थराला जाईल म्हणून. म्हणजे तिने फक्त आणि फक्त ईश्वरीला सगळं सत्य सांगितलं, पण मला मात्र तिने काहीच सत्य सांगितलं नाही. आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं. नेहमी ते दोघंही ईश्वरीलाच त्यांच्या मुलीचं स्थान देत आले. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? आम्ही तुझ्यापासून सत्य लपवलं कारण कुठेतरी मनात भीती होती की तू माझ्यावरती विश्वास ठेवशील की नाही. तेव्हा मात्र नम्रता बोलते, का आई, मी तुझ्यावरती विश्वास का ठेवणार नाही? आई, जर का ईश्वरी तुझ्यावरती विश्वास ठेवू शकते तर मी नाही का ठेवू शकत? आई अगं, जरा बोलताना तरी विचार कर. आई अगं, माझा सुद्धा तुझ्यावरतीच विश्वास बसला असता, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास. आई, तुला असं वागायची काय गरज होती? त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, मला कळतंय, मला तुमचं दुःख सुद्धा समजतंय, पण प्लीज नम्रता, प्लीज तू उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस. मी इशू पासून सगळं काही लपवलं नाही, कारण इशूने मला स्वतःहून जाब विचारला. आणि खरं सांगू का, त्यावेळेला ते फोटो कसे आले ना हे सुद्धा मला कळलं नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा अर्णव विचारतो, बस, खरं सांगू, हे सर्व माझ्यामुळे घडलं. मी जेव्हा सगळ्यांसमोर ईश्वरीला जाब विचारला तेव्हा मात्र तुम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला तसंच रिॲक्ट मी सुद्धा झालो होतो. मला जेव्हा सत्य कळालं होतं तेव्हा मी काकूंना ठणकावून सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुमच्या लेकीचं सत्य सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत मी तुमच्या मुलीला स्वीकारणार नाही. आणि म्हणूनच कदाचित मी तुमच्या मुलीला स्वीकारलं नव्हतं, पण त्यांनी मात्र हे सगळं स्वतःच्या ह्यांनी सिद्ध केलं. आणि तुझ्या आईने काहीच केलं नाही ना हे मला पटलंय. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, वा अर्णव वा, म्हणजे तुझा या बाईवरती विश्वास पण स्वतःच्या मामीवरती मात्र नाही. काल परवा आलेली बाई तुझ्यासाठी महत्वाची. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, हो आहे माझ्यासाठी महत्वाची. कारण काय माहितीये का? कारण फक्त आणि फक्त त्यांनी माझ्यावरती आईसारखं प्रेम केलं, मला आईसारखी माया दिली. आणि खरं सांगू का, त्यांनी जे काही प्रेम दिलं ना ते माझ्यासाठी खूप आहे. मला असं प्रेम कधीच कोणाजवळूनही मिळालं नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी
ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्हाला काहीही बोलायची गरज नाही. अर्णव सर प्लीज शांत व्हा. तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? अर्णव सर प्लीज. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, खरं सांगू ईश्वरी, मला कळतच नाहीये की काय करावं ते. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आता मात्र हा विषयच ताणू नका. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, बस झालं मामी, तू आताच्या आता इथून निघूनच जा, कारण आम्हाला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. त्यावेळेला मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही खूप चुकताय. अर्णव सर या बाईला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. आणि हो मामी, नमुताई आणि मी नाटक करत होतो बरं का, कारण नम्रताताई आणि आकाशचं लग्न आम्हीच दोघांनी लावून दिलंय. हे तुम्हाला माहिती नाही, पण आम्हाला मात्र चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्यावेळेला ती बोलते, म्हणजे तुम्ही माझ्याशी मुद्दामून हे सर्व नाटक केलं. आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाहीये. आता हे सगळं इथल्या इथे थांबलं पाहिजे, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने नम्रता बोलते, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला ईश्वरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते, आता सोडा हे सर्व, आता या नको त्या गोष्टीचा विचारच करू नका, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला मात्र आकाश बोलतो, खरं सांगू, तू जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंस आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. ईश्वरी, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ईश्वरी आणि अर्णवचा प्लॅन सक्सेस होईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.